नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं वेडापिसा ब्लॉगच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्र हो, ट्रॅव्हल, फूड, प्रमोशन, एक्सप्लोरेशन तसेच एंटरटेनमेंटसारखे बरेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे फूड। तर आज आपण चाललो आहोत घाटकोपर पश्चिमेकडची एक खाऊ गल्ली एक्सप्लोअर करायला। माझं लहानपण घाटकोपरमध्येच गेलं, म्हणजे माझा जन्मच घाटकोपरला झाला, त्यामुळे ही खाऊ गल्लीमध्ये मी बऱ्याच वेळा या खाऊ गल्लीमधील वेगवेगळी जी पदार्थ आहेत ते मी चाखलेले आहेत। तर म्हटलं चला आज, आणि बरेच वर्ष झाली मी खाल्लं पण नाही आहे, तर म्हटलं आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण खायला पण जाऊया आणि एक व्हिडिओ पण शूट होईल। तर आता जास्त वेळ न घालवता आपण लवकर त्या खाऊ गल्लीमध्ये जाऊया आणि तिथे आपण 3 पदार्थ चाखणार आहोत। आता हे 3 पदार्थ कोणते आहेत ते आपण तिथे गेल्यावरती बघूया। चला। मित्रांनो, आता आम्ही या घाटकोपर पश्चिमच्या खाऊ गल्लीमध्ये पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघितलं असेल की आपण पहिला मेनू या ठिकाणी खाल्ला आहे तो म्हणजे तिथली फेमस पाणीपुरी। थंडगार आणि तिखट अशी हे कॉम्बिनेशन या पाणीपुरीचं या ठिकाणी आम्ही बघितलं। आणि त्याच्यामध्ये ना रगडा न टाकतात हे लोक, जी आपली सुकी हे असते ना बुंदी, ती टाकतात। तर हे बघा, ही अशी सुकी बुंदी असते, ते गोड पाणी आणि हे तिखट पाणी, ते पण एकदम थंडगार असते, सुपर आणि एकदम क्रिस्पी ही पाणीपुरी। या ठिकाणी पहिला मेनू आपण या ठिकाणी चाखला आहे। त्याच्यानंतर आता आपण दुसरा मेनू बघणार आहोत, तो म्हणजेच इथला 2 फेमस, एक तर म्हणजेच सँडविच आणि त्याच्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे डोसा, मैसूर मसाला डोसा। हे देखील खूप छान लागतं इथलं। सो चला तिकडे जाऊया आता। आयडी किती पडतं? बोल भाई। हाँ कोणी नुसता पाव जॅकेट घालत जा। मित्रांनो, या ठिकाणी आपला दुसरा मेनू या ठिकाणी आपण मागवला आहे तो म्हणजेच हा मैसूर मसाला डोसा। तर या ठिकाणी हे बघा, तुम्ही बघाशी प्रिपरेशन बघितलं असेल, पूर्णपणे भरभरून त्यांनी बटर टाकलेलं आणि भाजी आणि त्याच्यानंतर टोमॅटो, कांदा वगैरे। खरंच खूप मस्त हा मसाला डोसा यांचा इथला, कारण मी लहानपणापासून हा खात आलो आहे। तर आता वेळ आहे ती म्हणजे पहिला बाईट घ्यायची। मी ॲक्च्युली या ठिकाणी ह्याच्यासाठी आलो आहे कारण की ना लहानपणापासून मी या खाऊ गल्लीमध्ये हे 3 आयटम खात आलो आहे। आणि जी टेस्ट मी आता खाल्ली ना, सेम टेस्ट आजही मला लहानपणी मी खायचो ना तशीच लागते। ॲक्च्युली गरमीचे दिवस चालू आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त कुठे बाहेर फिरता पण येत नाही आहे, त्यामुळे म्हटलं हे फूड ब्लॉग आपण कवर करू शकतो आणि आपल्याला खायला पण तितकंच आवडतं जितकं आपल्याला फिरायला आवडतं। आणि याची एक खासियत काय माहिती आहे का, तरी सगळीकडेच असेल, हा जो मैसूर मसाला डोसा असतो ना, ही जी तुम्हाला पूर्णपणे हा जो मसाला दिला आहे ना, ह्याच्यासोबत हा दिलेला एकच डोसा तुम्ही या भाजीसोबत खाऊ नाही शकत। तुम्हाला ह्याच्यासोबत एक पेपर डोसा घ्यावाच लागेल, तरीच ही भाजी संपते, नाही तर संपत नाही। आता बरोबर मैसूर मसाला डोसा खातो आणि त्याच्यानंतर आपल्या तिसऱ्या मेनूकडे वळूया आपण। चला।
दादा आपला हा तिसरा मेनू या घाटकोपरच्या खाऊ गल्लीमधला, तो म्हणजे हा चीज ग्रिल सँडविच. तर ह्याच्याबद्दल सांगायचं झालं ना तर हे बघा, या ठिकाणी ना त्यांनी 3 ब्रेडचे लेयर आहेत. हा एक ब्रेड, हा दुसरा, हा तिसरा. आणि तुम्ही प्रिपरेशनमध्ये बघितलंच असेल, त्या पहिल्या ब्रेडमध्ये त्याने पूर्ण कांदा वगैरे आणि तो मसाला जो असतो तो टाकला आहे. सेकंड लेअरमध्ये काकडी, टोमॅटो, सॅलड टाकले पूर्ण, आणि त्याच्यानंतर मग चीज पण मारलेलं. प्रत्येक लेअरमध्ये त्याने चीज आणि बटर लावलेलं होतं. आणि पुन्हा ग्रिल झाल्याच्या नंतर देखील त्याने पूर्णपणे चीज मारलं आहे, आणि ही हिरवी चटणी आणि ही लाल चटणी. सो हा पूर्ण एक 3 लेअरचा ग्रिल सँडविच आपण या ठिकाणी खाणार आहोत. हा देखील मी लहानपणापासून खात आलेलो आहे. त्यामुळे आम्ही ज्यावेळेस या खाऊगल्लीमध्ये यायचो ना तर हे 2 मेनू खायचो आणि रात्रीचं जेवण करायचंच नाही, कारण की हे 2च खाऊन एकदम पोट भरून जायचं, हॅवी व्हायचं. तर आता वेळ आहे ती म्हणजे या 3 लेअरला एकाच वेळेस बाईट मारण्याची विथ चीज अँड बटर. बघूया सगळं हातात आलं तर चांगली गोष्ट आहे. आलेलं आहे, बघूया. भर भर के तीनों लेयर में चीज़ बटर, खतरनाक. काकडी टोमॅटो असल्यामुळे ना थोडं बरं वाटतं खायला. ॲक्च्युली 3 लेअर ना एकदम हातामध्ये येऊन खाता येत नाही, पडतात ते, पण मजा आहे खाण्यासाठी. आता बरोबर हा ग्रिल सँडविच संपवतो आणि मग पुन्हा भेटतो. चला. कोपर खाऊगल्लीमधला आजच्या या व्हिडिओचा आपला 4था मेनू, तो म्हणजे ही लस्सी, जी मी लहानपणापासून या ठिकाणी खात आलो आहे. तर आपण पहिलं ते खाल्लं म्हणजे थंडगार ती पाणीपुरी, त्याच्यानंतर आपण मैसूर मसाला डोसा खाल्ला, त्याच्यानंतर ट्रिपल लेअर चीज ग्रिल सँडविच खाल्लं, आणि आता जीव थंड करण्यासाठी ही लस्सी आपण खातो. ही लस्सीची खासियत काय माहिती आहे का, आणि इथेच का खातो, कारण की ना तुम्ही मगाशी तो भरताना बघितलं असेल, ही लस्सी एकदम घट्ट आणि त्याच्यावरती जी मलाई टाकतो नाही बघा, एकदम घट्ट लस्सी या ठिकाणी आपल्याला खायला मिळते. म्हणून मी या ठिकाणी खायला आलो आहे. ही जी गल्ली आहे ती आहे खोद गल्ली घाटकोपरची. टेस्ट अजूनही तशीच्या तशी आहे. तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही जी घाटकोपर पश्चिमेकडची खावली या ठिकाणी एक्सप्लोर केली. तर कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला देखील या खावगलीचा आस्वाद घ्यायचा असेल तर घाटकोपर पश्चिमला नक्की या. खरंच खूप सुंदर आणि डिलिशियस स्ट्रीट फूड आपल्याला या ठिकाणी खायला मिळतं. आलात तर हे सगळ्या गोष्टी नक्कीच टेस्ट करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.